मित्रांनो, आज अगदी झणझणीत अशी अंड्याची रेसिपी बनवली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, कशात सगळे मजेत ना? मजेत असलंच पाहिजे. तर बघा, आपल्याकडे जर अंडी असतील ना, तर अंड्याचा एक छानसा आपल्याला प्रकार अगदी शाही पद्धतीने घरी बनवता येतो आणि अगदी सोप्या पद्धतीने. तर ह्याच्यासाठी मी घेतलेत 6 अंडी, त्याच्यानंतर 2 कांदे घेतलेत, एक मोठा कांदा घेतला आहे आणि एक छोटा कांदा घेतला आहे, एक अख्खी लसूण घेतलेली आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर, मिरची, आल्याचा तुकडा घेतला आहे, इकडे गरम मसाले घेतलेत. गरम मसाल्यामध्ये जावित्रीचा छोटासा तुकडा घेतला आहे, दालचिनी घेतली आहे, लवंग, काळी मिरी आणि हिरवी वेलची घेतली आहे. त्याच्यानंतर बघा, आपला शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला घेतला आहे. मित्रांनो, कोणाला जर हवा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते, तुम्ही तिथे ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा, ही आपली गावठी हळद आहे, ही सुद्धा आपली शलाका ऑल इन वन घरगुती मसाल्याचीच आहे. जर ही कोणाला हवी असेल तर तुम्ही दिलेल्या फोन नंबरवर मागवू शकता. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतले आणि इकडे बघा, मी फेटून दही घेतलेलं आहे. अगोदर आपण लसूण बारीक करून घेऊया. तर बघा, कांदा मी आहे ना आडवा कापलेला आहे. आपण नेहमी कांदा असा कापतो, पण मी आज असा कांदा न कापता मी आडवा असा कांदा कापलेला आहे आणि अगदी पातळ कापून घेतला आहे. बघा, कांदा बघा, जो आपण कापून घेतला आहे ना, तो असा मोकळा करून आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण फ्राय करू ना, त्यावेळेस तो छान होईल. आता मी सुरुवातीलाच म्हटलं की आपण काहीतरी शाही रेसिपी बनवतो आहे, त्याच्यामुळं बघा, इथे आपण कुठलंही वाटण घाटण करणार नाही आहोत, अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. कांदा बघा असा आपला छान असा मोकळा झाला आहे. तेल टाकून घेऊया. भांडं बघा आपलं छान तापलं आहे. तेल आपल्याला ना छान असं गरम करून घ्यायचं आहे. कांदासुद्धा आहे ना फुल गॅसवरतीच फ्राय करायचं आहे. कांदा बघा फुल फ्लेमवरतीच आपल्याला फ्राय करायचा आहे. कांदा ज्यावेळेस आपण स्लो फ्लेमवरती फ्राय करतो ना, त्यावेळेस तो कुरकुरीत होत नाही. म्हणून आपल्याला बघा छान असा फुल फ्लेमवरती कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. आपण बघा, गॅसची फ्लेम इथे मी अजिबात बारीक केलेली नाही आहे. आपल्याला अगदी हा कांदा आहे ना फुल गॅसवरतीच छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. आपला कांदा बघा आता हलका हलका लालसर होत आला आहे. कमीत कमी 10 मिनटं आपल्याला हा फ्राय करण्यासाठी गेलेला आहे. हल्ली ना बाजारामध्ये आपल्याला तळलेला कांदा मिळतो, तर तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट बाजारातून विकत आणू शकता. पण खरं सांगायचं ना, आपण ज्यावेळेस असं बनवतो ना, त्यावेळेस आपण जर घरी बनवलं ना, मेहनत लागते, पण ते शेवटी आपण घरी बनवलेलं असतं, त्याच्यामुळे त्याला चव आणखीन येते. तर बघा, आपला कांदा असा छान सोनेरी होत आलेला आहे. आपला कांदा बघा आता छान असा लालसर झालेला आहे. गॅस बंद करूया. बघा, तेल आपलं तापलेलं आहे. आणखीन थोडासा कांदा जर आपल्याला लालसर हवा आहे तर तो छान असा होणार आहे. तर बघा, आपण मस्त असा कांदा आपला लालसर झाला आहे. आता काढून घेऊया. कांदा बघा मी जाळीमध्ये काढून घेते, म्हणजे तेल आहे ते पूर्ण नितळलं जाईल आणि कांदासुद्धा असा छान थंड होईल. कांदा बघा आपण पूर्ण काढून घेतला आहे आणि आपण ज्या तेलामध्ये फ्राय केलं आहे, यातलं जर तेल आपल्याला जास्त वाटत असेल तर ते काढून ठेवायचे. मग आता कांद्यातलं तेलसुद्धा पूर्ण नितळलं आहे. आपला कांदा थंड होतोय तोपर्यंत आपण जी अंडी घेतले त्या अंड्याने ना हलके हलके कट मारून घ्यायचे. हलके कट का मारायचे ते सुद्धा सांगते. ज्यावेळेस आपण अंड मसाल्यात टाकणार आहोत तेव्हा मसाला ह्याच्यामध्ये छान असा जाईल, ह्याच्यासाठी आपण अशी मस्त कट मारून घेऊया. डीप कट मारायचे नाही आहेत, वरच्यावर कट मारायचे आहेत आपल्याला. इथे आपण आहे ना अंड्यावरती थोडासा आपला शलाका ऑल इन वन टाकून घेऊया. थोडी हळद, थोडंसं मीठ आणि हे मस्त असं घोळून घेऊया. पॅनमध्ये बघा थोडंसं तेल टाकते आहे. आपलं बघा तेल छान तापले.
अंड्याला जे आपण हळद मीठ लावून घेतले आणि घरगुती मसाला, आता आपण अंडी आहे ना पॅनमध्ये सोडूया आणि हलकीशी फ्राय करून घ्यायचे आहेत. आपल्याला जास्त कडक नाही करायचे आहेत. आणि कसं बघा पाण्याचा हात मारलाय म्हणजे आता छान स्मोक बसेल अंड्याला. अंडी पण आपली झालेली आहे, कारण आपल्याला कडक करायचं नाही. कडक झालं तर ते चिवट होईल. गॅस बंद करूया. इकडे लसूण, मिरची, आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर हे असं मस्त जाडसर ठेचून घेणार आहे. हे अगदी तुम्ही बारीक मिक्सरला सुद्धा करू शकता, पण ज्यावेळेस आपण असं जाडसर करतो ना तेव्हा चव अप्रतिम येते. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते, म्हणजे प्रत्येक रेसिपीमध्ये म्हणते की असं ज्यावेळेस आपण बनवतो ना त्यावेळेस त्याची चव आहे ना ती अप्रतिम येते. आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची बघा आपलं छान असं ठेचून झालंय. इकडे आपला कांदा सुद्धा थंड झालेला आहे. मी पसरट डिशमध्ये काढून घेतला आणि आता आपल्याला हा असा मस्त चुरवून घ्यायचा आहे. तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल किती कुडकुडीत झाला आहे कांदा आपला. आपण बघा कांदा ज्या भांड्यामध्ये तळला होता आणि जे तेल होतं त्याच तेलाचा वापर करते आहे. ह्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा तेल टाकलेलं नाही किंवा ह्यातलं तेलही मी काढलेलं नाही आहे. त्याच्यामुळे जेवढ्या तेलात आपण कांदा फ्राय केला आहे त्याच तेलामध्ये आता हा कांदा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची हे जे आपण ठेचून घेतले ते टाकून घेऊया. त्याचबरोबर बघा जे दही मी फेटून घेतले ते दहीसुद्धा टाकते. हळद, शलाका ऑल इन वन आपला घरगुती मसाला. इथे ना आपल्याला एक्स्ट्रा गरम मसाले टाकण्याची गरज नाही. जेव्हा आपण शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाल्यामध्ये ना 21 प्रकारचे गरम मसाले आहेत. त्याच्यानंतर बघा मीठ टाकते. जे खडे मसाले घेतले ते खडे मसाले टाकते आणि आत्ता ना हे आपण छान असं मिक्स करून घेऊया. आता हे बघा मी गॅसवर करत नाही आहे, तर मी हे गॅसच्या बाहेर करते. आता आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे. का छान असं मिक्स झालं आहे. गॅस पेटवलं आहे. आता आपण हे फुल गॅसवरती छान असं फ्राय करूया. आता इथे आपण पाणी नाही टाकलेलं किंवा दुसरं काही टाकलेलं नाही आहे. आपल्याला हा मसाला आहे ना तेल अगदी बाजूला सुटेपर्यंत छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. आता इथे बघा मिरचीचे तुकडे दिसत आहेत हलकेसे, पण आपण हे मिक्सरला बारीक केलं तर ते अगदी बारीक होतं. आणि हे असं केलं ना तर खाण्याला ती चव अप्रतिम येते खाताना. बघा आता आपलं छान असं मसाला गरम झालेला आहे. मग हळूहळू तेल असं मस्त बाजूला होते. बघा अजून आपल्या मसाल्याने रंग सोडायला सुरुवात केलेली नाही, म्हणजे अजून आपला मसाला छान असा फ्राय झाला पाहिजे. बघा मस्त असं तेल बाजूला झालंय. आता इथे आहे ना आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. आता बघा मसाला आपण आहे ना 5 मिनिटासाठी मंद गॅसवरती झाकून ठेवूया. 5 मिनिटं झालेली आहेत बघा. गॅसची फ्लेम अगदी स्लो आहे आणि आपला मसाला बघा आहा एक नंबर. आता जी आपण अंडी फ्राय करून घेतली ती याच्यामध्ये टाकून घेऊया.
आता बघा आपण आहे ना अंडी अशी मस्त त्याच्यामध्ये फिरवून घेऊया आणि 5 मिनटं परत मंद गॅसवर ठेवून देऊया. असा कोरमा जर आपण केला ना तर 1 भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी नक्कीच जातील. 2 ते 3 मिनटासाठी आपण मस्त हे झाकून ठेवूया. बघा 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. वाफ छान येते. आपण झाकण काढून बघूया. आहा, एक नंबर. खरं सांगायचं ना तर सुगंधसुद्धा अप्रतिम येतोय आणि मसालासुद्धा बघा आपला छान झाला आहे. वरून फक्त आपण कोथिंबीर टाकूया आणि बघा मस्त असं फिरून घेऊया. मंडळी, तुम्हाला जर असं वाटत असेल की हे खूप सुकं आहे तर तुम्ही तिथे थोडंसं गरम पाण्याचा वापर करू शकता. बघा आपलं एक छान असं झालेलं आहे. काढून घेऊया. मित्रांनो, आज बनवलंय अंडा शाही कोरमा मसाला, अगदी झणझणीत आणि सोप्या पद्धतीने. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा. आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये मला नक्की कळवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. अगदी बघा कमी तेलाचा वापर करून झणझणीत आणि घरगुती पद्धतीने बनवलेला हा शाही कोरमा, अंडा शाही कोरमा मसाला. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा. मस्त खा आणि स्वस्त राहा. त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.